दर्शकों नमस्कार, आप देख रहे हैं एक्शन मुंबई न्यूज। विदेश भेजने के नाम पर ठगी करने के अनेक मामले सामने आते रहते हैं और ये ठगी रुकने का नाम नहीं ले रही है। इसी क्रम में गोरेगांव वेस्ट बांगुर नगर पुलिस थाने में मनसे के शाखा अध्यक्ष कुणाल सालुंखे ने एक विशेष तकरार दर्ज कराई, जिसमें उन्होंने एक कंपनी के खिलाफ आरोप लगाया कि ये कंपनी लोगों को विदेश भेजने के नाम पे ठगी कर रही है। और इस ठगी के शिकार एक व्यक्ति ने ये भी बताया कि 4 लाख रुपए में भेजने की बात थी। पहले मुझसे 50,000 लिए, फिर फॉर्म भरवाने के नाम पे फिर 40,000 लिए, फिर इसके बाद रजिस्ट्रेशन, इंटरव्यू, ऐसे करते करते ठगी किए और कहते कुछ और हैं, करते कुछ और हैं। इस विषय में हमारे संवाददाता कन्हैया लाल यादव ने मनसे नेता कुणाल सालुंखे और पीड़ित व्यक्ति से भी बातचीत की। देखिए, कुठे त्यांना काम करण्यासाठी परदेशात पाठवण्यात आलं। हे 20 तारीखला पाठवलं होतं तिकडे। ये फार्म हाऊस सांगितलंय, तो रिसेप्शन आणि कॅश काउंटर मध्ये सांगितलंय तिकडे हे बेडशीट फोल्ड करायला जॉब मध्ये पाठवलंय त्यांनी। कुठले रशिया। दादा, क्या पसंद हुई थी विदेश में जाकर किस तरह का पसंद? उन्होंने की बोला कि अच्छा जॉब के लिए भेजता करके बोल के वहाँ रशिया में एक बड़ा केड़े गाँव का इधर ग्राउंड में उधर बेडशीट फोल्डने के लिए उन्होंने उनको भेजा किया है। किस तरह का जॉब का आपको यहाँ पर ऑफर मिला था? वहाँ जाने के बाद किस देश में आपको ये जॉब दिया गया? ये क्या बड़ा कंपनी में कैश काउंटर के लिए, कुछ रिसेप्शन के लिए बोला था। वहाँ वर्क विदाउट वर्क परमिट ई वीसा का हिसाब से उन्होंने भेज दिया। अभी आपने पुलिस में जो कंप्लेंट किया है, पुलिस ने कंप्लेंट किया है, आगे पुलिस कार्रवाई क्या करेगी? आपसे कुछ बातचीत हुई पुलिस प्रशासन? नहीं, पुलिस प्रशासन से बातचीत नहीं। पुलिस प्रशासन से हम लोग ने तकरार नोंद की है। तकरार नोंद करने के बाद अगर पुलिस प्रशासन कोई और कार्रवाई नहीं करती है तो हम लोग हमारे हिसाब से कार्रवाई करेंगे, और वो टाइम में लॉ एंड ऑर्डर का कुछ प्रॉब्लम होएगा तो उसका जिम्मेदार पुलिस प्रशासन रहेगी। सारा डेटा किसी एक का दिनांक 15 मार्च 2025 रोजी लक्झमबर्ग येथे नोकरीसाठी जाण्याकरिता आर्केन ओव्हरसीज म्हणून कन्सल्टन्सी इझमिमा मॉल येथे 3rd फ्लोअरला स्थायिक होती। तर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मी त्यांच्याकडे जॉबसाठी अप्लाय केलं होतं लक्झमबर्ग करिता। त्यांनी मला टोटल एक्सपेन्स सांगितला होता 4 लाख रुपये। 1 लाख रुपये हे तुम्हाला इंडियामध्ये भरायचे होते आणि 3 लाख रुपये अजून त्यांनी मला पेमेंटचा ऑप्शन दिला होता, तो ऑन रिच पेमेंट होता। तर मी त्यांना 5,000 रुपये रजिस्ट्रेशन साठी आणि 5,000 अग्रीमेंट साठी आणि 50,000 रजिस्ट्रेशन, असे 55,000 रुपये मी त्यांना ऍडव्हान्स मध्ये ट्रान्सफर केले। तर एका महिन्यानंतर त्यांनी माझा एक इंटरव्ह्यू शेड्यूल केला। तर त्या इंटरव्ह्यू तो फक्त स्पॉन्सर इंटरव्ह्यू शेड्यूल केला आणि स्पॉन्सर इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांनी मला एक ऑफर लेटर इश्यू केला 28 मे ला। तर हा विदाऊट एम्प्लॉयर इंटरव्ह्यू मला ऑफर लेटर कसा भेटला याची मला पहिला प्रश्न पडला। पण त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडून ऑफर लेटर न देता दुसरे 50,000 घेऊन घेतले। आपण काय म्हणून अप्लाय केलं? मी लक्झमबर्गला पोझिशन अप्लाय केली होती फ्रंट ऑफिस डिपार्टमेंट मध्ये ऍज अ फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह। तर या लोकांनी मला ऑफर लेटर दिला, तो नेमका होता ऍज अ जनरल वर्कर एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये। तर त्या ऑफर लेटर मध्ये कंपनीचं कोणत्याही प्रकारचं लायसन्स नंबर नव्हतं, कोणत्याही प्रकारचं ईमेल आयडी किंवा कोणत्या एचआरने तो ऑफर लेटर असाइन केलाय याची काहीही कल्पना नव्हती त्या ऑफर लेटर मध्ये। तर मी गुगलच्या माध्यमातून त्या कंपनीचा नंबर काढला आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला माझ्या खात्रीसाठी की हा ऑफर लेटर रिअल आहे की फेक आहे। तर मला लक्झमबर्ग मधून माहिती मिळाली की हा ऑफर लेटर आहे तो इनव्हॅलिड आहे। तसेच जे इतर कॅन्डिडेट ज्यांनी या कन्सल्टन्सी सोबत रजिस्टर केलं होतं त्यांनाही मी संपर्क साधला आणि मला ही खात्री झाली। एकूण किती जण आहेत आपल्या संपर्कात आले आणि किती जण इथे बांगुर नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आले? 5 जण संपर्कात आले आमच्या। आणि ऍक्च्युली मी जेव्हा मला ही गोष्ट कळाली की ही
कन्सल्टन्सी फेक आहे, तेव्हा मी त्यांच्याकडे रिफंडची मागणी केली होती. तर त्यांनी माझा कॉल उचलायचंही बंद केलं, मला प्रतिसादही दिला नाही. त्याच्यानंतर मी स्वतः मनसे शाखेत असल्यामुळे मी चिपळूण येथील अभिदादा बोरन यांना माझी प्रॉब्लेम सांगितली आणि त्यांच्या आणि सहकार्याने अवधूत दादा साळवी, मी महेश दादा यांना आणि कुणाल दादा यांना संपर्क साधला आणि त्यांच्या व त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने, महाराष्ट्र सैनिकांच्या सहकार्याने आम्ही त्या ऑफिसला गेलो. ऑफिसला गेल्यानंतर त्यांचा जे काही होता तो सगळा भांडा फुटला. तिकडे इतर कॅन्डिडेटही होते आणि सगळ्यांनी आपली शंका सांगितली. एकूण किती जणांचं त्यांनी फसवणूक केली आपल्याला असं वाटतं? खरं सांगायला गेलो तर आपण ते मोजू शकत नाही की त्यांनी, म्हणजे मला वाटतं हे कदाचित 150-200च्या वरती कॅन्डिडेट असतील आत्ताच्या परिस्थितीत. आहे आणि बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे का? आता तुम्हाला जो बळी गेलाय या फ्रॉडला, त्या व्यक्तीने तुम्हाला त्या तरुणांनी सांगितलं काय झालं ते. ही जी आर्केन ओव्हरसीज कंपनी आहे, ही कंपनी आमच्या मुंबईतल्या तरुण पदवीधर लोकांना काय गुमराह करायचं काम करते आणि नोकरी देते सांगून त्यांना त्यांचा आर्थिक लुबाडणूक करते. अशी तक्रार आमचे इथले स्थानिक शाखा विभागाध्यक्ष शशांकजी देहलीकर यांच्याकडे आली होती. यांच्याकडे आल्यानंतर आमचे सगळे पदाधिकारी जब्बार शेख, महेश गोटल, कुणाल साळुंखे आणि सगळ्यांनी तिथे जाऊन चौकशी केली. चौकशी केल्यानंतर समजलं की हे सगळे जे आता ही बघा, ही मुलं इकडे कॅमेरा बघा, ही सगळे तरुणी आहेत, त्यांनी सगळ्यांची फसवणूक झालेली. आणि कुठे नेमकं कार्य करते? इथे या बाजूच्याच बिल्डिंग मध्ये इजिमा बिल्डिंग आहे, तिथे ऑफिस आहे. आम्ही आज पद्धतशीर रीतसर कायदेशीर आम्ही तक्रार नोंदवलेली आहे. ही तक्रार नोंदवलेली आहे. तक्रार नोंदवण्याच्या अगोदर आपण जे ते करताय कन्सल्टन्सी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला? आम्ही पहिल्यांदा कायदेशीर तक्रार नोंदवली. आता कायदा काय बोलतोय, या तरुणांना न्याय देतोय की नाही हे जर बघणार, नाहीतर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्गाने आम्ही त्या ऑफिसवर मोर्चा करणार. त्यावेळेला कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर कायद्याचा वापर न करणारा पोलीस प्रशासन जबाबदार राहील, एवढं मी सांगू शकतो. जितने लड़के हैं वो जरा सामने हिंदी